अभिमानाची गोष्ट आहे। तर आज या महिला संमेलनानिमित्त मराठी भाषा महानुभावांचा अभिमान या विषयावर मी कुमारी ओजस्विनी लवे थोडक्यात बोलणार आहे। खरे तर मराठी भाषा ही आपल्या महानुभावांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची अभिमानाची भाषा आहे। आज आपली ही भाषा महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही बोलली जाते। म्हणजे पंजाब, तेलंगणा येथील जर साधक असेल तर तो आपले स्तोत्र, पारायण हे मराठीतच करतात, आरती सुद्धा मराठीतच करतात। यावरून लक्षात येते की स्वामींनी आपली ही मायबोली किती उंचावर नेलेली आहे। स्वामींनी मराठी आणि महाराष्ट्राला महत्त्वाचं मानून महाराष्ट्री असावे या वचनाप्रमाणे त्यांनी मराठीचा थोरपण दाखवलेला आहे। महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, महंतांची भूमी। संत महंत अर्थात थोर असे महानता त्यांनी महाराष्ट्राची दाखवली। त्याचप्रमाणे मराठीचा गोडवा सादर करताना आपले प्रसिद्ध कवी सुरेश भट म्हणतात की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। स्वामींना महाराष्ट्राचे स्त्रोतच म्हटले जाते। मराठीला देववाणी म्हणून संबोधले आहे आणि लीळाचरित्र जो मराठीचा आद्य ग्रंथ आहे, जो रिद्धपुर या ठिकाणी लिहिला गेलेला आहे, त्यामध्ये मराठीची सुंदरता ही सहज दिसून येते। त्यामुळे आपल्या सर्वांना मराठीचा अभिमान, मराठीचा स्वाभिमान हा असायलाच हवा। त्याप्रमाणे रुद्धपुर येथे लिहिली गेलेली रुक्मिणी स्वयंवर ही कथा लिहिली गेली आहे आणि काव्य रूपाने ती पहिल्यांदाच गायलीही गेलेली आहे। ही खऱ्या अर्थाने मराठीतली पहिली कविता मानली जाते। मराठी भाषा खूप सुंदर कामिनीप्रमाणे असून ती गतीची, मदनाने भरलेली आणि चांगल्या वर्णाची आहे। मराठी ही भाषा लोकांना सर्वाधिक आवडते कारण ती काळाच्या ओघात स्वतःला बदलून घेणारी भाषा आहे। मराठी भाषेचे महत्त्व हे ओवी रूपात, अभंग रूपात लोकांपर्यंत पोहोचवणारे अनेक संत होऊन गेले। त्यांनी आपल्या अभंगातून मराठी भाषेची परंपरा किती मोठी आणि किती अत्युच्च आहे हे सांगितले आहे। त्यामध्ये संत ज्ञानेश्वर मराठीचं कौतुक करताना म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन। ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत भूतकाळाच्या कालखंडामध्ये अनेकांनी मराठी भाषेचं कौतुक आणि मराठी भाषेची व्याप्ती विशद करताना अनेक कौतुक उद्गार काढलेले आहेत। माय मराठी, साध मराठी, माय मराठी, साध मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी, जगण्याला अर्थ मराठी। खरे तर मराठी भाषेची परंपरा आणि मराठी भाषेची व्याप्तीचा जर विचार केला तर पाली भाषा, प्राकृत अपभ्रंश भाषा इत्यादी भाषेच्या संस्कृत भाषा इत्यादी भाषेच्या टप्प्यावरून मार्गक्रमण करीत असताना मराठी भाषेचा सर्वांगीण विकास झालेला आपल्याला दिसून येतो। आम्ही बोलतो मराठी, आम्ही जगतो मराठी, आम्ही बोलतो मराठी, आम्ही जगतो मराठी, आम्ही मरतो सुद्धा मराठी, आम्ही माय मराठी, आम्ही माय मराठी। एवढेच नव्हे तर श्री चक्रधर स्वामींनी तर मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान दिले आहे। मराठीला योग्य आणि उंच दर्जा प्राप्त करून देण्याचा स्वामींनी प्रयत्न केला आहे। तर अभिजात मराठीसाठी आज प्रयत्न होत आहे। महानुभावांचे साहित्य मूलभूत विचार मांडणारे आहे। यातून जीवनाला प्रेरणा मिळते। मराठी भाषेला उन्नत करण्यासाठी विविध ग्रंथांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि महदंबेचे ढवळे हे यासाठी उत्तम उदाहरण आहे। खरे तर मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासाठी टिळा, हिच्या संगाने जगल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। मराठी भाषा हा दिवस खरं तर कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। पण खरं तर
मराठीची पहिली आद्य कवयित्री, पहिला चरित्रकार, पहिला सूत्रकार, पहिला व्याकरणकार, पहिला शास्त्र टीकाकार, पहिला भाष्यकार, पहिला प्रमेयकार, पहिला बंदकार, पहिला कथाकार, पहिला श्लोक रचनाकार हा आपल्या महानुभाव पंथातीलच आहे। आणि म्हणून मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी महानुभाव पंथातील विद्वान साहित्यकारांचा सिंहाचा वाटा आहे। म्हणूनच मराठी भाषा गौरव दिन हा सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा अवतार दिन म्हणून साजरा केला जावा किंवा या दिनाशी जोडला जावा असावा अशी प्रत्येक महानुभावांची इच्छा आहे। पण आज कुठेतरी मराठी भाषेचे प्राधान्य कमी होताना दिसत आहे, कारण आजची पिढी हिंदी आणि पाश्चिमात्य भाषेला अधिक प्राधान्य देताना आपल्याला दिसत आहे। पण आपण कुठेतरी आपल्या पिढीला असे समजावले पाहिजे, अशी शिकवण दिली पाहिजे की आपली मातृभाषा, आपली मराठी भाषा ही किती महान आहे, आपली मराठी संस्कृती किती सुंदर आहे, हे लोकांना आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला समजवता आले पाहिजे। त्यामध्ये नवीन पिढीचं हे कर्तव्य बनते की आपण आपल्या भाषेला जोपासलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे, अभिमानाने बाळगलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला भाषेची, मराठी साहित्याची जाण करून दिली पाहिजे। आणि एक शेवटची कविता बोलून मी आपले भाष्य इथे संपविते। सूर्य कधीही कोणाच्या तळहाताने झाकत नाही, सूर्य कधीही कोणाच्या तळहाताने झाकत नाही आणि हिमालयाला कधीही कोणाच्या बापाला वाकत नाही। आणि श्रीमद भगवद्गीता खरं बोलते, म्हणून कोणाच्या बापाची अडवायची ताकद नाही। घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि श्री चक्रधर स्वामींच्या चरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला। घासल्याशिवाय धार नाही या संन्यासाच्या जातीला आणि श्री चक्रधर स्वामींच्या चरित्राशिवाय पर्याय नाही या मानवाच्या मातीला। धन्यवाद। धन्यवाद ओजस्विनी ताई, अतिशय सुंदर तुम्ही मराठी भाषेचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे। आता ताईंचा सत्कार पूजनीय रेखा मावशी करतील अशी मी त्यांना विनंती करते। मराठी भाषेला अष्टपैलूंनी ताईंनी आपल्या समोर मांडलेलं आहे। आचार्यांनी देखील केशराज बासांना सुद्धा वारलं होतं की तुमचा आसमात कस्मात मी नेनेगा, कारण मराठी भाषा ही प्रत्येकाच्या हृदयात वास करते, मराठी भाषा ही प्रत्येकापर्यंत पोहोचली आहे आणि या मराठी भाषेमध्ये होणारं काव्य हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे। म्हणून आचार्यांनी हा अट्टहास का होईना पण त्यांच्या समोर मांडला होता। अशी ही मराठी भाषा अतिशय सुंदर ताईंनी वर्णन केलेली आहे। त्यानंतर तनुश्री विराट।